तू मुंबईत कधी आलीस? काल आले. बर. म्हटलं आज उठल्याबरोबर पितृदर्शन करावं. बर. इथेच कधी ठरवलंस? 2 वर्षांपूर्वी मी इथे येण्याचा निर्धार केला. पण घरात कायमच पैशाची बोंब बसायची ना. मग मी दरमहा 100 रुपयाप्रमाणे 24 महिन्याचे 2400 रुपये साठवले. बर. 100 रुपये इकडून तिकडून जमा केले आणि आले. फर्स्ट क्लास. तू 4 महिन्यानंतर इथे आलीस ना, तर मी तुला इथे भेटलोच नसतो. म्हणजे पुन्हा पळून जाणार होतात? उठसूट पळून जायला मी कोणाचा खून केलाय का दरोडा घातलाय? ते लहानपणापासून आम्ही असंच ऐकत आलोय ना. तुमचे बाबा बायको मुलांना सोडून टाकून पळून गेले. हे बघ, तुझा बाप पळपुटा नाहीये. हा, रस्त्यावरच्या रहदारीमुळे मला फार त्रास व्हायला लागलाय. म्हणून मी काय केलंय, मी 14व्या मजल्यावर फ्लॅट घेतलेला आहे. म्हणजे कसं शांतपणे बसून मी नवीन नवीन कॉम्पोजिशन्स करू शकेन. सगळं झालेलं आहे, फक्त कॉन्ट्रॅक्ट करायचं बाकी आहे. कॉन्ट्रॅक्ट? अय्या, खरंच कॉन्ट्रॅक्टवरून आठवण झाली. काय? मगाशी ना एक फोन आला होता. हा, कोणाचा? रमेश वर्मा नावाच्या माणसाचा. हा, रमेश वर्मा माझा मित्र आहे. हो का? त्याने निरोप दिलाय तुमच्यासाठी. काय? करण जोहरने तुमचं म्युझिक कॉन्ट्रॅक्ट रद्द केलंय आणि संजय लीला बन्सालीला तुमचे ट्यून्स पसंत पडलेच नाहीत. कळलं मला. एवढं काय सांगायची गरज नाही. बिनडोक माणूस, कोणाला काय सांगायचं कळत पण नाही. अरे पण तुझं अक्षर काय अप्रतिम आहे ग. थेट माझ्यासारखं आहे. असणारच. आपला ब्लड ग्रुप एकच आहे ना. वयाच्या मनाने जरा जास्तच बोलतेस तू. काय 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 तुझं वय काय ग? वय काय तुझं? 21 पूर्ण. 21 पूर्ण? काय काळ पटापट जातो नाही का? बघ ना, म्हणजे तू बघता बघता 21 वर्षाची झालीस. बघा ना, पण तुम्ही न बघता बघताच मी 21 वर्षांची झाले. हा, म्हणजे बघ ना, तू जन्माला आलीस ना तेव्हा अगदी एवढी. खूपच झालं. म्हणजे तू जन्माला आलीस ना तेव्हा अशी 20-1.5 वितीची होतीस. काय आठवतं का तुला? म्हणजे काय? तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांनी माझी अशी लांबी मोजली होती ते सुद्धा आठवतंय. तुम्हाला नाही आठवत? म्हणजे काय आठवतंय ना. म्हणजे मी तुला हॉस्पिटलमध्ये बघायला आलो होतो, तू पाळण्यात होतीस. बरोबर. पण माझ्या आठवणीप्रमाणे मम्मी त्यावेळी हॉस्पिटलमध्ये गेलीच नव्हती. माझं बाळपण घरातच झालं होतं. करेक्ट. त्याच घरातल्या खोलीला मी मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणत होतो. अरे तिथेच तर तुझी माझी पहिली भेट झाली. काय लक्षात आहे का तुझ्या? काही म्हणजे काय? मला पाहता क्षणी तुम्ही म्हणाला होतात की नाही, हॅलो बेबी, हाऊ डू यू डू? आठवतंय मला. लक्षात ठेवलाय मी तो दिवस. मी मूर्खासारखं बोलतो म्हणून तू सुद्धा मूर्खासारखं बोलायला पाहिजे असं काही नाहीये. सॉरी. सो मिस्टर कालिदास कान्हेरे, मला वाटतं आता आपला परस्पर परिचय झालाय. हा, मग तेव्हा लेटेस्ट शेक हँड्स. शेक हँड्स? अगं तू भारतात नाही महाराष्ट्रात जन्माला आलेली आहेस. आणि आपल्या थोर भारतीय परंपरेप्रमाणे मुलीने बापाच्या पाया पडायचं असतं आणि बापाने तोंड भरून आशीर्वाद द्यायचा असतो. बाप मुलीला 3ऱ्या वर्षी सोडून पळून गेला असला तरी तू सतत जिभेला काटे लावून बोलणार असशील ना तर आपले संवाद होणार नाहीत. ओके फाईन, मी पाया पडते. ओके, दॅट्स गुड. आयुष्य तू काय नमस्कार केलास? असा? अगे नाही, मुलीने दोन्ही हात जोडून वाकून 3दा नमस्कार करायची पद्धत आहे आपल्याकडे. हो, पण हिंदी सिनेमामध्ये असाच नमस्कार करतात. तुम्ही हिंदी सिनेमांना संगीत देता ना, मग तुम्हाला ही पद्धत पसंत पडायला काहीच हरकत नाही. जाऊ दे, सोड, नको करू नमस्कार, सोड. हे पत्र संतोष जुवेकर तुमच्यासाठी आहे. हाय संतोष, कसा आहेस? तुला भेटण्याची खूप इच्छा होती, पण खरं सांगू, तू मला खूप आवडतोस. तुझी ॲक्टिंग, डायलॉग्स, तुझं दिसणं, तुझी फॅशन, सगळंच कातिल आहे. काही असलं तरी माझ्यासाठी तू मराठीतला सगळ्यात चिकणा हिरो आहेस. पण एकच खटकतं की तू नेहमी मारामारीच्या भूमिका का करतोस. माझी इच्छा आहे की यावर्षी तू फक्त रोमॅन्टिक भूमिका कर. तुझाच अवधूत गुप्ते.
दुसरं पत्र आलंय. अरे सर आहे तिथेच. आनंद इंगळे, नमस्कार. माननीय आनंद इंगळे सरकार यांसी लायकी नसताना नमस्कार. आपल्याला पत्र लिहिण्याचे धाडस करणे म्हणजे खवळलेल्या वाघाला जंगलात जाऊन भॉ करण्या इतके कठीण आहे. पुण्याने आजवर महाराष्ट्राला अनेक लोकोत्तर व्यक्तिमत्व दिलेली आहेत. आपल्या रूपाने आजही ते कार्य सुरूच आहे. चराचरात प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला असलेले सखोल ज्ञान हे प्रकांड पंडितांना तोंडात बोट घालायला लावेल असे आहे. अत्यंत माफक शब्दात समोरच्याचा पाण उतारा करण्याची कसब एका चित्रकाराच्या कुंचल्याच्या ताकदी एवढेच आहे. सध्या आपले नाव, आपली कीर्ती आणि आपले शरीर हे प्रचंड गतीने वाढत आहे. वाढत्या देहाने कला विश्वात कालातीत व्यक्तिमत्व बनण्याचा उपक्रम जरी स्तुत्य असला तरीही आपल्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटी हे पत्र लिहित आहे. आपले बोलणे तलवारीसारखे वापरण्याऐवजी लेखणी म्हणून वापरा. पेन इज मायटर दॅन सॉर्ड असं तुम्हीच कधीतरी म्हणाला होतात. आपला कृपाभिलाषी सेक्रेटरी अखिल भारतीय उद्धट समाज परिषद. आणि खाली लिहिलंय त्यांनी ओळखून दाखवा कोणी लिहिलंय. नाव घ्यायचं म्हटलं तरी असं वाटतं की दुसऱ्यावर अन्याय होईल. वा वा. कारण म्हणजे हे पत्र मला संजय मोनेने लिहिलंय असं म्हणलं. हो, त्यांनीच लिहिलंय. त्यांना उत्तर द्यायचंय याच शब्दात की मला येतं ते मला नक्की येतं आणि मला जे येत नाही ते मला येतं असं दाखवण्याची हातोटी माझ्याकडे आहे. त्यामुळे कदाचित ते मी भरून काढत असेन. असा निरोप तुम्ही त्यांना द्या. तुम्ही आपापसात बघून घ्या. पुढचं पत्र आहे. प्रशांत दामले तुमच्यासाठी आहे. हाय सर, कसे आहात? आत्ता जे मी वाक्य बोलणार आहे ते वाक्य तुम्ही लाखो वेळा ऐकलं असेल की मी तुमची खूप मोठी फॅन आहे. या जन्मात तुम्हाला लाखो करोडो चाहते मिळाले असतील, पण गंमत सांगू, मी माझ्याही जन्माआधी तुमची चाहती आहे. कारण लोकांसाठी तुम्ही रंगभूमीवरचे बाप ॲक्टर आहात आणि माझ्यासाठी माझे जन्मदाते लाडके बाबा आहात. मी मराठी, झी मराठी.